राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करण्यात आली। यावेळी निवडणूक आयोगाने देशातील लोकशाहीचे वाटोळे केले आहे। भाजपने नियुक्त केलेले मुख्य निवडणूक आयुक्त राजीव यांनी आधी पक्षचोरांना आपल्या पंखाखाली घेतले, नंतर मतांची चोरी केली असा आरोप डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी केला। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या मदतीने सत्ताधाऱ्यांनी मत चोरी केली होती हे सप्रमाण दाखवून दिले। तसेच नवी दिल्ली येथे आज शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सर्व विरोधकांसोबत राहुल गांधी यांनी आंदोलन केले। या सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले। त्याच अनुषंगाने आज ठाण्यात हे आंदोलन करण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यालयाबाहेर हे आंदोलन करण्यात आले। यावेळी आंदोलकांनी निवडणूक आयोग चोर है, वोट चोर, गद्दी छोड़, पहले लड़े थे गोरों से, अब लड़ेंगे वोटो चोरों से, मुर्दाबाद, इलेक्शन कमिशन मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या। तसेच निवडणूक आयोगाचे बोधचिन्ह जाळले। या प्रसंगी डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी निवडणूक आयोगाचा चांगलाच समाचार घेतला। ते म्हणाले, आम्ही संविधानाच्या रक्षणासाठी रस्त्यावर उतरलो आहोत। 85 वर्षांचे शरद पवार आणि मल्लिकार्जुन खरगे हे आज रस्त्यावर उतरले आहेत। त्यांचा हा लढा लोकशाही टिकवण्यासाठी आहे। निवडणूक आयोगाने एकाच घरात विविध जातीधर्माचे 80 लोक राहत असल्याचे दाखविले आहे। एका माणसाला 43 अपत्यांचा पिता दाखविले आहे। हे शक्य आहे का? निवडणूक आयुक्त नेमताना सरन्यायाधीश, पंतप्रधान आणि विरोधी पक्षनेते यांची समिती असावी असे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश होते। मात्र सत्ताधाऱ्यांनी सरन्यायाधीशांना बाहेर काढले। त्यातूनच राजीव हे आयुक्त झाले आणि त्यांनी महाराष्ट्रातील सत्ताबदल घडवून पक्षचोरांना पंखाखाली घेतले। लोकसभा निवडणुकीत लाखो बोगस मतदार दाखवून मतदानाच्या शेवटच्या तासात 15% मतदार वाढविले। अशी टक्केवारी वाढवूनच मतचोरी केली आहे। या प्रसंगी शहराध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, महिलाध्यक्ष सुजाताताई घाग, महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन, तस्वीर सिंग, गजानन चौधरी, राजू शिंदे, राजेश साटम, राजेश कदम, रचना वैद्य, मकसूद खान आदी उपस्थित होते। आयोगाने धांदली केली आहे, जो खोटारडेपणा केला आहे, जे वोट चोरलेले आहेत, ते सगळं प्रकरण जगासमोर उघडकीस आलेलं आहे। एकेका घरामध्ये 80 वोटर, वडिलांचं नाव ABCDEFG XYZ DHFI, एक राम कमल दास नावाच्या माणसाला 42 पोरं, त्या 42 पोरांची मोजणी केली असता आमच्या भगिनीला एका वर्षात 3 पोरं झाल्याची निदर्शनास येत आहेत। इलेक्शन कमिशननी एका घरामध्ये हिंदू, मुस्लिम, सिख, ईसाई सगळ्या धर्मीयांना, जातीयांना एकत्र केलं। एका घरात 80 माणसं, त्यांची आडनाव काय? खान, दुबे, मिश्रा, राव, रेड्डी, सगळ्या जाती धर्माची लोक ECI। खरं तर हे कौतुकास्पद आहे की जे भारतामधले वाटोळ चाललंय त्याच्यामध्ये इलेक्शन कमिशन 80 एका घरात 80 लोक विविध जाती धर्माची एकत्र जमवणार आहे, कौतुकास्पद काम केलंय। पण भारतीय संविधान पायदळी दगडलं गेलं। भारतीय संविधानाने निवडणूक आयोगाला स्वायत्त मान्यता दिलेली आहे। स्वतःची स्वायत्तता वेशीवर टांगून सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं बनलेल्या इलेक्शन कमिशननी या देशाच्या लोकशाहीचा वाटोळं केलं। आणि त्यामुळे आज इलेक्शन कमिशनच्या ऑफिसवरती मोर्चा निघाला। आज आम्हाला आनंद होतो की 85 वर्षाचे शरद पवार साहेब, 85 वर्षाचे खारगे साहेब हे या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी म्हणून रस्त्यावर उतरलेत, संविधान वाचवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत। राहुल गांधींनी गेले 6 महिने 8 महिने जो काय अभ्यास केला, जगाच्या समोर हे सगळं आणून ठेवलं। खरं तर भारतीय जनतेने त्यांचे आभार मानायला हवेत की लोकशाही वाचवण्यासाठी टाकलेलं हे मोठं पाऊल आहे। आणि आंदोलन हा आत्मा आहे। आपल्याला स्वातंत्र्य घरात बसून मिळालेलं नाही। ब्रिटिशांविरुद्ध नेहरू लढले, गांधी लढले, वल्लभभाई पटेल लढले, मौलाना अबुल कलाम आझाद लढले, सुभाषचंद्र बोस लढले, सगळ्यांनी जेलच्या वाऱ्या केल्या। घरी बसून कोणालाही आज स्वातंत्र्य मिळालेलं नाही। त्या गांधी नेहरूंच्या विचारांचे वारसदार आज रस्त्यावर उतरले। पोलिसांनी किती दबाव टाकला, अरेस्ट करू, अमुक करू, तमुक करू, कोणी घाबरत नाही। अरेस्ट करायचंय, करा अरेस्ट, काय हरकत। पण भारतीय संविधानाशी खेळ खेळू देणार नाही। 5 वर्षांनंतर येणारी निवडणूक ही लोकांच्या मनात काय आहे हे मतांच्या माध्यमातून दिसतं।
तुम्ही 60-70 सीटांवरती घोटाळा कराल आणि सत्तेत येऊन बसाल तर तुमची सत्ता ही निवडणूक आयोगाच्या मदतीने आलेली आहे आणि त्याच्या विरोधात हे आंदोलन आहे. हे आंदोलन असंही महाराष्ट्रात चोरी झाली हे कोणी लपवूच शकत नाही. 76 लाख मतं 4 महिन्यात वाढतात. कशी काय वाढतात? 5 वाजेपर्यंत अमुक टक्के काय 57 का काहीतरी टक्के मत आणि 5 वाजल्यानंतर पुढच्या दुपारपर्यंत 15% वाढ. मतदानात 15% वाढ संध्या 1 तासामध्ये, दीड तासामध्ये. हे काय शक्य आहे का? त्यामुळे हे जे काही झालं हे अत्यंत दुर्दैवी आहे. एक माणूस एकदा 5 वेळा मतदान करतो आणि ते पुराव्यानिशी सिद्ध झालं. एका माणसाचं नाव लखनौमध्ये पण आहे, बँगलोरमध्ये पण आहे, महाराष्ट्रामध्ये. असं कसं होऊ कशाला शकतं? आधार कार्ड हे एकच असलं पाहिजे असा नियम असताना एका माणसाकडे 5 आधार कार्ड येतात कुठनं? तो 5 ठिकाणी नावं नोंदवतो कसं? हे सगळं घोटाळा, संशयास्पद चोर आहे. निवडणूक आयुक्त हा सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं आहे. ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल बदलला गेला, ज्या दिवशी सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं, लोकसभेमध्ये कायदा पारित करून घेतला आणि देशाच्या मुख्य न्यायाधीशांना त्या समितीच्या बाहेर फेकून दिलं आणि आपल्याला मनाला येईल तशी समिती बनवली. त्या समितीने पहिला अध्यक्ष नेमला. त्या अध्यक्षांचं नाव राजीव. त्या राजीवनी महाराष्ट्राच्या राजकारणाचं वाटोळं केलं. पक्षांतर्गत कायदा एवढा मजबूत असताना महाराष्ट्रातल्या पक्षांतराला त्यांनी पंखाखाली घेतलं आणि महाराष्ट्र वाटोळं नाही झालं, या देशातल्या लोकशाहीचं वाटोळं झालं. 2-3 हजार कोटी खर्च करा आणि कुठलंही सरकार उलटवून टाका, अशा प्रकारचं जर वातावरण तयार झालं तर या देशात ह्याच्या पुढे लोकशाही टिकणार नाही. अनेक पुरावे देऊन सुद्धा देखील लोकशाहीची हत्या होते. काय लोकशाहीची हत्या अहो असंच जर होत राहिलं तर कसल्या निवडणूक आणि कसलं काय, कशाला लढायचं? त्यापेक्षा घरी बसू. पवार साहेबांना या वयामध्ये ताब्यात घेतलं नाही, असं आहे की त्याचं आम्हाला बिलकुल दुःख नाही. आम्हाला आनंद या गोष्टीचा आहे की हा लढवय्या योद्धा, हा संघर्ष योद्धा वयाच्या 85व्या वर्षी रस्त्यावर उतरून लढाई करायला तयार झाले. हे सर्वात मोठं कौतुक आहे. ते काय स्वतःसाठी लढत नाही आहेत, या देशातली लोकशाही वाचवण्यासाठी लढतायत आणि आम्हाला आनंद आहे, अभिमान आहे की ते स्वतः रस्त्यावर उतरले. राहुल गांधी, प्रियंका गांधी सर्व अटक करण्यात आलेली आहे. नाही, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी ते तर गांधी खानदान आहे यार. ते नेहरू गांधींचे वारसदार आहेत. इंदिरा गांधीचा नातू आहे, राजीव गांधीचा पोरगा आहे. दोघांनी जीव दिलेत या देशासाठी. जीवाचे तुकडे तुकडे झालेत दोघांचे. तेव्हा त्यांना काही हे नवीन नाही. अन्याय अत्याचाराविरुद्ध लढणं हे गांधी नेहरूंच्या रक्तात असतं, ते लढत आहेत. तर याआधी देखील आंदोलनं झालेली पाहायला मिळाली. शेतकऱ्यांचं आंदोलन देखील अशाच प्रकारे दाबण्यात आलं. सगळी आंदोलनं दाबण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलं, पण जेव्हा लोक हातात घेतात एखादी गोष्ट तेव्हा ती दाबता येत नाही. हा इतिहास आहे.